डोंबिवली इथल्या कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टमुळे अनेक घरांचं गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। ही नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येईल असं जाहीर झालेलं असलं तरी देखील पंचनामे करण्यास अजून कुणी आलेलं नसल्याची तक्रार गावकरी करतात। फक्त कल्याण शे रोडवर असलेल्या मोठ्या हॉटेल्स, सोसायटी आणि दुकानांचे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत। मात्र त्याच्या मागे असलेल्या घरांचे पंचनामेच झाले नसल्यानं सरकारनं पावसाळ्याआधी आम्हाला मदत करावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। याच गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। अमुदाम कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड नुकसान झाले, पण अजूनही पंचनामा करण्यासाठी कोणीही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं नाही। मी सध्या याच डोंबिवली परिसरामध्ये अमुदाम कंपनीच्या समोरच्या 1 ते 2 किलोमीटरच्या भागामध्ये आहे आणि इथे अनेक घरांचं, अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे। जसं की आपण बघता इथे अशीच नुकसान प्रत्येक सोसायटीजमध्ये, प्रत्येक गावामध्ये झालेलं आहे आणि गावकऱ्यांचं जर खूप मोठं नुकसान झालं आहे। मात्र पंचनामा करण्यासाठी अजून त्यांच्यापर्यंत कोणी आलं नाही। हाकी, तुम्ही कुठे होतात ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा आणि काय झालं नेमकं? जोरात आवाज आला आणि काचांचा पण फुटलेला आवाज आला। 2016ला पण असाच आवाज आलेला। हां, तेव्हा पण आमचं भरपूर नुकसान झालेलं, पण आम्हाला काय भरपाई मिळाली नाही। आता पण ते लोक आले नाही पंचनामा करायला। 4 दिवस होऊन गेले। तर किती नुकसान असेल एकूणच? हीच बिल्डिंग नाही, आसपास पण नुकसान बघतोय आम्ही। आसपास पण खूप नुकसान झालं आणि आमचे हॉलचे विंडोज पूर्ण ब्रेक झालेले आहेत, सिलिंगला क्रॅक गेलेले आहेत आणि नंतर टेरेस तुम्ही बघताय, टेरेसचे पूर्ण 60 ते 70 पत्रे पूर्ण तुटलेले आहेत। आता आम्ही अपेक्षा करतोय की आम्हाला भरपाई भेटावी म्हणून सरकारकडनं। एवढा भारी स्फोट असल्यामुळं आमच्या जे ग्रेनाइट वगैरे सगळं बाहेर गेलेलं आहे। त्याच्यामुळं कसं की जसं वहिनींनी सांगितलं की 2016मध्ये पहिले झालं होतं आणि आता सेम नुकसान आमचं तसंच आहे, पण त्या टायमाला पण कोणी धावून आले नाही आणि आता कोणी धावून आलं नाही। आज 3रा दिवस आहे। सरकारने पंचनामे केले पण अपुरे केले आहेत। रोड टू रोड पंचनामे केलेत आणि बॅक साईडला जे गावा ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता आपण इथे बघतोय या लोकांची प्रोग्रेसच्या टायमालाही नुकसान झाले होते, आताही नुकसान झाले, पण हवेच्या एकदम 200 फुटाच्या अंतरावर ही बिल्डिंग इथे सरकारी यंत्रणा पोहोचली नाही पंचनामा करायला, तर अजून पुढेही भरपूर नुकसान झाले। थोडे प्रमाणात झाले, पण झाले लोकांचे नुकसान। लोक आज पण इथे भयभीत आहेत, रात्री मुलं झोपत नाहीत। थोडे आवाज जरी आले तरी थोडी भीती वाटते भरपूर अशी, की इथे राहायलाच भीती वाटते एकटीला असं। त्याच्यामुळे मला सरकारला फक्त एवढंच बोलायचं आहे की लवकरात लवकर इथे सगळ्यांना मदत पुरवा आणि पहिली गोष्ट ज्या काय MIDCचं जे काय आहे कंपन्यांचा, तो पहिली गोष्ट तो प्रश्न पहिला सोडवा। बाकी एवढीच मागणी माझ्या। अजूनही पंचनामे करायची गरज आहे, पण पंचनामे करून देखील सरकारकडून या लोकांना काही मिळेल अशी अपेक्षा त्यांना नाही आहे। या सरकारने ही अपेक्षा त्यांची जी आहे ती पूर्ण करावी अशी मागणी या लोकांची आहे। कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।